नमस्कार मंडळी. श्रावण महिना म्हटला की पूजा, भक्ती, उपासना यांचा महिना. या महिन्यातील प्रत्येक दिवस हा एक खास असतो. पण विशेषतः श्रावण महिन्यातील शुक्रवार म्हणजे मातृशक्तीच्या पूजनाचा दिवस. या दिवशी एक खास पूजा केली जाते, ती म्हणजे जरा जीवतिका पूजा. ही पूजा आपल्या लहान मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी व रक्षणासाठी केली जाते. ही पूजा म्हणजे प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा. आज आपण करणार आहोत जरा जीवतिका पूजन. सर्वात प्रथम मी रांगोळी काढून उंबरठ्याची हळद कुंकू लावून पूजा करून घेतली आहे व्यवस्थित अशी. कारण ही एक परंपरा आहे की संध्याकाळच्या वेळी आपल्या जे उंबरठा असतो त्याला हळदी कुंकाचं लेपन करून त्याची पूजा करावी. त्याने घरात लक्ष्मीचा वास होतो. त्यानंतर पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे जरा जीवतिका पूजेची एक प्रतिमा, हळद, कुंकू, दिवा, अगरबत्ती आणि फुलं. तर सर्वप्रथम मी इथे व्यवस्थित एका पाटावरती लाल कपडा घालून त्यावर रांगोळी घालून घेतली व पूजेची सर्व तयारी करून घेतली. देवीचा फोटो मांडून त्याच्यासमोर फुलं, दुर्वा सर्व व्यवस्थित मांडून घेतलं आणि देवीची पूजा करून घेतली. आपण ह्याच्यामध्ये प्रसादासाठी दूध किंवा साखर हेही दाखवू शकतो. देवीची व्यवस्थित प्रकारे पूजा करून आपल्या मुलांच्या लहान दीर्घ आयुष्यासाठी व त्यांच्या आरोग्यासाठी आपल्याला देवीकडे मागणं घालायचं आहे. या दिवशी तुम्ही उपवासही करू शकता, नाही केला तरी चालतो, पण ही पूजा मनोभावे अशी करायची असते. आता आपण जाणून घेऊया या मागची एक पौराणिक कथा. पूर्वीच्या काळी जरा आणि जीवंतिका या नावाच्या 2 देवता असून त्यांना सप्तमातृत्वांपैकी 2 शक्ती मानल्या जायचे. पूर्वी लहान मुलांचे मृत्यू 5 वर्षाच्या आत होत असल्याने मातांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी जरा व जीवतिका पूजन सुरू केले. तेव्हापासून ही प्रथा आपल्याकडे चालू आहे. आपणही आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा करावी व जीवती मातेकडे त्यांच्या आरोग्याची मागणी घालावी. ही एक प्रथा आपण चालू ठेवूया. पूजा झाल्यानंतर आपण सुवासिनींना घरी हळद कुंकूसाठी बोलवायचे आहे आणि आपण त्यांना जेवण्यासाठीही बोलवू शकतो. हे व्रत श्रावण महिन्यातील 4 शुक्रवार आपल्याला करायचे आहे. 4थ्या शुक्रवारी आपण याचे उद्यापन करू शकतो एका सुवासिनीची ओटी भरून. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.